आप देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क, आपके साथ आपकी आवाज। न्यूज़ फर्स्ट चैनल से श्रीनिवास साका। इधर ये लोग है ना, अभी कचरा पेटी हटा के किधर तो शिफ्ट करने का प्लानिंग कर रहे हैं। ये मेरे समझ में नहीं आ रहे। साहब शायद तुमका नाम क्या है? हाँ, ये सूर्य साहब है। इनका बोलना है कि ये किधर शिफ्ट करने वाले, और इनको मैं पूछ रहा हूँ पेपर में बताओ किधर शिफ्ट करने का है, इनको कौन पावर दिया है, कौन ये परमिशन दिया है कि शिफ्ट करने का, ये बताने को तैयार नहीं। इनके पास पेपर में तो कुछ है ही नहीं। मेरे को लगता है कि ये सूर्य स्वाति स्टूडियो वाले से पैसा लेके ये सब काम कर रहा है, ऐसा मेरे को समझ में आ रहा है। साहेब तुमच्याकडे काय पेपर आहे का? तुम्ही बोलता मी शिफ्ट करणार आहे, काय पेपर आहे का? हां, कधी? पण तेपर्यंत तुम्ही हे बोर्ड काढा. ठीक आहे, मी बोलतो सर. हां, नाही आत्ता बोर्ड काढा ना. तुमच्याकडे आता पेपर आहे का? काल दुपारी ऑर्डर नाही पेपर द्या ना. ऑर्डर द्यायला तर हरकत नाही. पेपर आहे ना तुमच्याकडे? नसेल तर आत्ता बोर्ड काढा तुम्ही. ठीक आहे. हां, कधी काढता बोर्ड सांगा मला. काढून घ्यायचं. हां, आता काढून आहे ना तुमच्या लेबर. हां, नाही आत्ता काढा साहेब. हा, करतो. तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हात जोडून. इकडे 300 लोकांचं घर आहेत आणि ते कचरा टाकायला कुठे जाणार त्याची पण सोय तुम्ही करून द्या. बोला साहेब. करतो. कधी काढणार तुम्ही? करतो मी. प्लीज हात जोडून सांगतो, कधी काढणार आहे? करणार. हां, कधी? टाइम द्या ना साहेब. आजच होईल. तुम्ही बोर्ड लावलाय, कोणाला विचारून लावलाय? आजच होईल सर. नाही प्लीज तुम्ही बोला, कोणाला विचारून बोर्ड लावलाय? साहेब प्लीज हात जोडून सांगतो मी तुम्हाला, कारण का मी इकडे स्थायिक आहे. अभी इतना बात कर रहे हैं आप. हाँ. वो लकड़ा वो मिट्टी विट्टी डालते हैं, वो टाइम कहाँ गए आप लोग? आप कौन? आपका काम क्या है? लेबर हूँ. लेबर है ना, तो आप आपका काम करो ना. लकड़ा डाल रहा है वो मेरा प्रॉब्लम नहीं, मैं कचरा डब्बा नहीं हटाओ इसके लिए बोल रहा हूँ. तुम्हारा काम नहीं है दादा वो. तुम मेरे तो हटा रहा हूँ. तुम्हारा काम है ना, तुम काम कर रहे हो ना, तुम मेरे से सवाल मत करो. समझा कि नहीं? तुमको मेरे से सवाल करने का अधिकार नहीं है. लकड़ा मिट्टी डाल देते. तुम मेरे से सवाल करने का तुमको अधिकार नहीं है. तुम अपना काम करो. सवाल नहीं. हाँ बस, तुम्हारा काम नहीं है मेरे से बात करने का. हो, येणार. साहेब प्लीज जरा सांगा कधी काढताय? हा, या ना आहे मी. हं? होऊन जाईल सर. कधी प्लीज सांगा ना. प्लीज तुमचा हात जोडून सांगतो बरं, आजच मला. होऊन जाईल. नाही टायमिंग सांगा, टायमिंग. आजच आणि तुम्ही शिफ्टिंग करताना मला लेटर दाखवा कुठल्या अधिकारीने दिलाय. आजच होऊन जाईल सर. हा, पण काढा ना साहेब. आता लेटर नाही ना तुमच्याकडे का आहे? आहे ना, काम चालू आहे ना, होऊन जाईल. मग हे लेबरला कोणाला सांगा, 2 सेकंडचं काम आहे ते. करतो. आज होऊन कधी? जाईल. आजच होऊन जाईल. काय होणार आहे? तुम्ही जे बोलता ते होऊन जाईल. म्हणजे काय, मला ते तर सांगा ना नीट. मला काय लेटर पाहिजे किंवा हा. काढायचं आहे ना, ते होऊन जाईल. काय काढणार आहे? बोर्ड काढणार आहे? होऊन जाईल सर, जे काम करायचं आहे ते आम्हाला. अरे पण तुम्ही, तुमच्याकडे परमिशन आहे तर तुम्ही करा बिंदास, पण मला लेटर दाखवा. सांगा ना साहेब. तुम्हाला हा, होऊन जाईल तुमचं काम. अरे माझं काम नाही, ते सर्वांचं काम आहे. माझं पर्सनल काम नाही त्याच्यात. काय होणार सर. तुमचं हा, होणार. माझं पर्सनल काही काम नाही, सर्व लोकांचं काम आहे ते. ठीक आहे सर, होऊन जाईल. शिफ्टिंग कुठल्या बेसवर करता तुम्ही? होऊन जाईल तुमचं काम हा, सर. कोणी रिक्वेस्ट केला ते पण आहे ना. कधी करणार आहे? आजच होऊन जाईल. हाँ, बोर्ड काढायचा तुम्ही? हो. ठीक है. मैं अभी स्वाति स्टूडियो के सामने खड़ा हूँ. तो मेरे एरिया के एक महिला इधर, उनको पता नहीं था कि आज बीएमसी का कुछ इशू है या बीएमसी ने कोई कार्रवाई किया है. तो बेचारी आज कचरा डालने आई, तो इधर जो वॉचमैन बैठा था वो वॉचमैन उसको गाली गलौज करके उसको मारने की धमकी दे रहा था. तो स्थायिक लोगों ने उसको बोल के अंदर भेज दिया. ये स्थायिक लोग देखो अभी इधर सब जन है ना, कचरा लेके खड़े. अभी इनकी समस्या है कि इतना अभी 300 झोपड़े के लोग कम से कम 200 लोग इधर खड़े हैं. तो ये लोग सब कचरा किधर डालेंगे? मैं बीएमसी से पूछना चाहता हूँ, क्या ये लोग अभी कचरा किधर डालने वाले? अभी इनको कचरा फेंकने का कोई पर्याय बीएमसी करके देगी क्या? ये लोग सब पूरा दिन कचरा अपने घर में ही डालेंगे? स्थायिक लोग कुछ बोलना चाहते हैं. हाँ विकी, काय तुझं समस्या काय आहे? काय त्यांचं काय कचऱ्याचा विषय काय बोलायचं आहे? वॉचमॅनचं काम काय आहे? वॉचमॅनचं काम हे आहे काय, कुठल्या पण बायका आहेत त्या त्यांच्या फोटो काढून ठेवायचे त्याच्या मोबाईलमध्ये त्यांनी फोटो काढलाय का? त्याला कोण परमिशन दिलं त्याला? ओके, मोबाईलमध्ये फोटो काढलाय त्यांनी म्हणजे. ओके.
कोणाचा फोटो काढलाय? तुमच्या मोबाईल मध्ये फोटो काढलाय का? मोबाईल मध्ये फोटो काढलाय. तुम्ही बघितला फोटो काढताना? तुझा पण नाही, पुरुषांचा फोटो काढला काय हरकत नाही, पण तुमचा फोटो तुझा फोटो काढलाय का? हे जरी बरोबर असलं तरी रोड हा त्याचा नाही ना. त्याचा नाही. तुमच्या बोलण्याप्रमाणे त्याचा रोड नाही, बीएमसीचा रोड आहे ना. आम्ही 40 वर्षापासून इथे राहतोय. म्हणजे बीएमसीचा रोड आहे. तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही BMC रोड आहे. किती वर्षापासून तुम्ही इकडे आहे? आम्ही 40 वर्षापासून इकडे आहे. बरोबर आहे. माझं 45 वर्षापासून 40 नाही, इथे जन्माला आलोय मी. ओके, बरोबर आहे. म्हणजे ते रोड बीएमसीचा आहे, BMC चा पण आहे. तो बोलतो का त्याचा रोड आहे? त्याचा रोड कसा काय? नाही ना. गव्हर्नमेंट कुठे गेली? ओके ओके. त्याने आपल्या जागेत रस्ता कसा अरे पण तो आज बीएमसी मध्ये बोलला त्याच्या बापाचा रोड आहे असं तो बोलतोय. रोड आहे ओके, त्याचा थोडा रोड आहे ना काय. ठीक आहे, चालेल. अजून काय कोणाला बोलायचं आहे? हा, हे आमचे शाखा प्रमुख आहे 54 शिंदे गटाचे अमित साहेब. बोला ना साहेब. गेले 40 वर्ष इथे लोक कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकतायत ओके ओके आणि त्याची सूचना व्यवस्थित लोकांना न देता कचरा डबा अचानक उचलला आला. शनिवारचा तो पण, ओके म्हणजे शनिवारी हाफ डे बंद होते बीएमसी, रविवार मध्ये सुट्टी. बरोबर आहे, बरोबर. हा, म्हणजे हे पद्धतशीर कुठंतरी गट रचून हे काम केलेलं आहे. म्हणजे ते तुमच्या बोलण्याप्रमाणे का मॅनेज केलंय का बीएमसीला? शक्यता असू शकते, हा, शक्यता आता कोण आहे काय त्याची तपासणी आपण. काय बोलायचं तुम्हाला? केला आहे 100% मॅनेज केलाय. मेसेज केलाय. ओके ओके. तर इथे 300 लोक घर आहेत, त्यांनी कचरा कुठे डब्बा टाकायचा? डब्बा उचलण्यासाठी बीएमसी लगेच येते. एक मिनिट. हा, आणि डब्बा ठेवण्यासाठी नाही आले नाही आले. आतापर्यंत. 2 अजूनपर्यंत तासाचा टाइम दिलेला कमिटमेंट त्यांनी. दुपारी काय चौकीला कमिटमेंट त्यांनी दिलेली वाटतं. 1 तासाचा कमिटमेंट दिलेलं आहे, अजून पण आले नाही ते. एकत्र आहे. एवढ्या 300 लोकांच्या कचरा कसा काय होणार, उचलला जाणार? आणि एवढ्या लांब नेऊन टाकण्यापेक्षा इथे जवळ पेटी आहे, काय अडचण आहे? समस्या काय कोणाला? त्याचं नाव पण समोर येऊन दे पहिलं. आणि त्याच्यासाठी आम्ही सोमवारी सगळे जाणार आहोत इथले स्थानिक लोकांना घेऊन. ओके. कुठे बीएमसीला जाणार आहे का पोलीस स्टेशनला जाणार आहे? बीएमसीला जाणार आहे. सिनियरना भेटणार. ओके. कचरा डिपार्टमेंटमध्ये घन कचरामध्ये जाऊन त्यांना भेटणार. बरोबर. हे आहेत त्यांना विचारतो, कारण का त्यांना 1 महिन्यापूर्वी त्यांनी मला कमिटमेंट दिलेलं. नाही, आज पण काही लोक बीएमसी मध्ये गेलेले, पोलीस स्टेशन मध्ये गेलेले. हा. पोलीस बोलतात आमचा विषय नाही आहे, ते बीएमसीचा विषय. बरोबर त्याच्यावरती आहे. तुमचं काय बोलणं आहे? तर बीएमसी वाल्याने 1 तासाचा मुदत दिलेला आज. तो आला का नाही तो उचलायला डब्बा? बरं. इथून तिकडे उचलायला त्याला टाइम लगेच 1 तासामध्ये उचलला त्यांनी डबा. आणून तिकडे ठेवायला होत ठेवला. नाही. तर इकडे ठेवायसाठी त्यांनी 1 तासाचा बीएमसीने मुदत दिलेला, तो अजूनपर्यंत आला नाही. आता मी 10 बघतो वाजले. तिकडे छत्री लावून बसलाय तो फुटपाथ वरती, ते लिगल आहे का? नाही ते हा? legal कसं असं आहे? छत्री लावून कसं काय तिथे बसणार? बसू शकतो. मी तुम्हाला विचारतो, बीएमसी याला परवानगी दिली आहे का रात्रीच्या इकडे बसायला? नाही, तो मार्शल असेल तर ठीक आहे, बाकी कोण आहे? बीएमसीने परवानगी दिली आहे काय लोकांना इकडे बसायचा? हे बघा छत्री लावून इकडे बसलाय. आता गेला तो आतमध्ये. याला बीएमसीने परवानगी दिली आहे का? नाही, अशी कशी परमिशन देणार? नाही. तो पण बोट त्यांनी काढत नाही, अजून काढला नाहीये. त्यांनी सकाळी सकाळी काढतो. ओके ओके. ते बीएमसीचा विषय, आपला विषय नाही. कुठला पण बिल्डर बिल्डिंग मध्ये आतमध्ये वॉचमॅन बसवतो की बाहेर बसवतो रस्त्यावर? ओके. नेहमी बाहेर असतो का रस्त्यावर ते? बाहेर असतो. नेहमीच असतात ते. बाकी कोण? इकडे आमच्या इकडे एक स्थानिक रहिवासी महिला आहे आणि शाखा प्रमुख पण आहे. ते काहीतरी माहिती आता देणार आहे सर्वांना. सांगा मॅडम, काय बोललंय तुम्हाला, काय माहिती? आम्हाला मकवाना सरनी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला बोलवलेलं ऑफिसरनी. तर त्यांच्या समोर त्यांनी काय सांगितलं की 15 मिनिटात मी तुम्हाला कळवतो माझ्या वरच्या ऑफिसरशी बोलून. पण त्यांनी काय संध्याकाळ झाली, 24 तास झाले, त्यांनी काय आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. तर आम्ही त्याला स्वतःहून बंड्याभाऊनी फोन केलेला, आम्ही करा सांगितलं. तर तो काय बोलला की तुम्ही उद्या एक रहिवाशांचं सहीचं एक ऍप्लिकेशन द्या, मग ते मी हे करतो आणि मग सोमवारी मी डबा आणून तिथे ठेवतो. हे मकवाना कोण आहे? मकवाना बीएमसीचा ऑफिसर आहे. ओके ओके. मग आता काय झालं? 15 मिनिटं झाल्यानंतर त्यांनी काय बोललं तुम्हाला? त्यांनी सांगितलं की त्यांनी परत आम्हाला उत्तर दिलंच नाही. 15 मिनिट झाले तरी. ओके. 10 तास झाले आम्ही वाट बघितलं, त्यांनी काय फोन केला. पण आम्ही फोन केला, आम्ही तिकडे पुढचं पाऊल उचलायला जाणार होतो. ओके. पण आम्ही स्वतःहून त्याला फोन केला, त्यांनी आम्हाला केला नाही. ओके. आम्ही आमच्या बंड्याभाऊंना सांगून त्याला फोन करायला लावला, केला. आम्ही तिकडे होतो संगतीला. तर ओके. तो काय बोलला की एक रहिवाशांचं एक सही द्या मला, सगळ्यांचं ऍप्लिकेशन, आणि मी ते हे करतो आणि मग फॉलोअप करून तुम्हाला सोमवारी डबा इथं आणून ठेवतो. साहेबांनी आश्वासन दिलं आहे का? हा, असं बोलला तर आहे आम्हाला. बीएमसीच्या अधिकारीने
हां, साहेबांचं नाव विचारतात लोक. तुम्ही परत एकदा उल्लेख करा ना साहेबांचं नाव. अरे साहेबांना मुझे भी नहीं पता बाबा. ओके ओके. त्यांना पण अधिकारी जे कोण आहे त्यांना पण माहित नाही. बीएमसीचा कुठला तरी अधिकारी आहे, ते बोलले, आश्वासन दिलं आहे का ते पेटी, कचरा पेटी जिकडे आहे ते परत आणून ठेवणार आहे. त्यामुळे मी आता बोलतोय, इकडचं लोक बीएमसी अधिकाऱ्यांनी जे बोललं आहे ते प्रमाणे जे कचरा आहे ते कचरा परत नेत आहेत. सोमवारपर्यंत ते लोक वाट बघणार. जर सोमवारी ते कचरा पेटी परत आणून तिकडे ठेवलं नाही तर तुम्ही आंदोलन करणार आहे का? आम्ही डबा आणून ते ठेवणार. तुम्ही ठेवणार आहे. आंदोलन आपण करणार. रहिवासी पण ठेवणार. तुम्ही डब्बा ठेवला तर ताई तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. आंदोलन जर नाही ठेवला, बीएमसीने नाही ठेवला तर तुम्ही बीएमसी मध्ये आंदोलन घेणार आहे का? असं काय माहिती इकडचा काहीतरी मोर्चा काय काढायचा. महिला बोलतात का बीएमसी मध्ये आंदोलन करणार आहे. BMC में जाएंगे सब मिलके. ओके, तुम्ही सहभागी होणार आहे का? कचरा ना फेकतो तो सहभागी नाही. बरोबर आहे. इकडे सर्व पक्षाच्या लोक स्थायिक आहे आणि सर्वांनी डिसिजन घेतलं आहे का जर सोमवारी अधिकारीनी कचरापेटी आणून ठेवला नाही तो सर्व इकडचे रहिवासी 300च्या 300 झोपडेचे जेवढे जण लोक राहतात सर्वजण बीएमसी मध्ये आंदोलन लेखी पत्र देऊन बीएमसी मध्ये आंदोलन करणार आहे. सोमवारपर्यंत वाट बघून त्याच्या पुढचा डेट आपण काहीतरी ठरवणार आहे का? लगेच मंगळवारी करणार आहे आंदोलन? लगेच ताबडतोब. लगेच मंगळवारी. हा साहेब बोला तुम्ही. कसं आहे माहितीये, कचऱ्याची ही समस्या आहे. हा, तर 10:30 वाजता मला हे कळलं तर सदानंद सुर्वे म्हणून बीएमसीचे ऑफिसर आहेत, ओके. ते कचरा खात्यात आहेत. ओके. तर त्यांच्याशी मी बोलणं केलं फोनवरती. बोललो तुम्ही डबा का हटवताय? ओके जर डबा असं हटवून लोक कचरा कुठे टाकणार? ओके एवढ्या लांब पुढे डबा नेऊन ठेवलाय, हे चुकीचं आहे. रात्रीचा वगैरे कोण कचरा टाकायला आलं, काय समस्या उभी राहिली तर काय करायचं महिलांनी? ओके. तर जवळ आहे तर असून दे, किंवा कोणी तुम्हाला काढायला सांगितलं त्याचं नाव कळवा. जर तुम्ही नाही सांगत आहात तर त्यांनी सांगितलं नाही, मला माझ्या सिनियर साहेबांनी सांगितलं. तर बोललो ठीक आहे, सोमवारी येऊन मी भेटतो आणि लगेचच्या लगेच कारवाई करायची. डबा ठेवायचा तिथे, डबा पाहिजे. आणि त्यांनी इकडे बोलतो ट्रॅफिक हवालदारला त्यांनी आम्हाला नोटीस आली आहे. ट्रॅफिक हवालदार ट्रॅफिक जाम होते. मग त्यांनी जो डबा तिथे ठेवला आहे तिथे तर अजून शॉर्ट जागा आहे, तिथे ट्रॅफिकचा अजून जास्त चान्सेस आहे. मग हे- traffic नाही होत. ते विषय तुम्ही पोलिसांनी सांगितलं, पोलिसाला सांगितलं आहे का? नाही तर आपण बोलायला नाही ना उद्या पोलीस. ठीक आहे, पोलिसाला बोललं नाही. पण तुम्ही इकडे आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का ते जागा अजून छोटी आहे? बात देखील किंवा डबा उधर. मग तिकडे अधिकारी त्या टायमाला बोलले का ट्रॅफिकचा विषय म्हणून आम्ही डब्बा तिकडे नेलाय. बरोबर आहे. आता तिकडे ठेवल्यानंतर ट्रॅफिकचा सॉल्व होणार आहे का? इकडच्या पेक्षा जास्त ट्रॅफिक आहे तिकडे. ओके ती दिशाभूल करायचा प्रयत्न आहे बीएमसीचा. ओके ह्याचा तर पूर्णपणे शुद्ध असं वाटतंय की कोणीतरी स्वस्वार्थासाठी कट करून हा डबा हटवलेला आहे. आणि त्यांना इकडचा सोनाला वाडीचा कचऱ्याचा त्रास होतो. कामाशीमध्ये केवढा कचरा तिकडे काय ना ऑब्जेक्शन होतं, तिकडे तर कंप्लेंटी केल्या बीएमसीला. काय ना उचलले मस्जिदच्या इथे कामा स्टेटला मस्जिदच्या इथे किती कचरा रस्त्यावरचा पडला. 5-6 जागेचे हे आहे, कंप्लेंट आहे. तिकडचा नाही उचललं, इकडचा 60 वर्षांना त्रास आणि झाला. दरवेळेला फक्त आश्वासन देतात. भाई धन्यवाद. मैं न्यूज़ प्लस चैनल से बोल रहा हूँ, उनके माध्यम से बोल रहा हूँ. इधर लोगों का कचरा का समस्या बहुत है. लोग आज रात को जो घर पे सोने का टाइम है वो कचरा लेके रोड पे आए हैं और इधर 50 साल से 60 साल से लोग इधर रह रहे हैं. लोगों की समस्या इतनी है क्या बिल्डर और इधर के लैंडलॉर्ड लोगों को ज़बरदस्ती कचरा पेटी हटाने का, बाथरूम तोड़ने का, इसकी सब सुपारियाँ बीएमसी लेके बीएमसी जबरदस्ती का लोगों को तकलीफ देने का काम कर रही है. जय हिंद.